गुड इव्हनिंग सर्वांना. इथं आम्ही गेलो होतो अटल बिहारी वाजपेयी गार्डन चिखलीमध्ये आहे. बहुतेक शाहूनगर एरिया येतो चिखलीमध्येच. तर पूर्ण असं काचेचं आहे आणि छोटे छोटे ब्रिज आहेत असे सर्कलमध्ये, असे खूप आहेत. खाली पण आहेत, वरती पण आहेत राऊंड मारण्यासाठी. पाहू शकता तुम्ही किती छान गार्डन आहे आणि संध्याकाळी खूप छान मस्त वाटतं. सगळीकडे कलरची लाइटिंग केलेली आहे. इथून सरळ जाऊन परत येतं, परत खालून एक आहे, साईडने एक असे बरेच ब्रिज आहेत. खूप छान गार्डन आहे. इथं पाणी आहे आणि ते फिशच्या आतमधून तोंडातून पडतंय, पण ते संध्याकाळी असल्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही. इथं पाहू शकता हे वरती आहे आणि त्याच्या खाली एक पाठीमागून पण जाण्यासाठी एक छोटे सर्कल आहे. तर ते पुढे आहे, पाहू शकता हे आधी या या पुढे जा व्हिडिओ काढतो जा. इकडे बघ, जा आता, पळ, जा ना. काय झालं खाली सोड. इकडे ना. इथं आम्ही व्हॅलीला जायच्या आधी एकदा इथं जवळच्या गार्डनमध्ये गेलो होतो. मला त्या गार्डनचं नाव माहीत नसेल, ते आपण बरंच होतं इथं लहान मुलांना. पाणी बघ. इकडे बघ. फ्लॉवर्स छान दिसत होते. राजगिरीच्या झाडाला उतरते गेले होते, पण वेगळ्या कोणतरी फ्लॉवर्स होते. आणि ते बघा येल्लो कलर खूप छान होते, ते लावलेले होते आताच. त्याला छान फुलाला आणि ते सर्कलमध्ये व्हाईट कलर. पुढे जे झाड दिसतंय ना, ते रामफळाचं झाड आहे बघा. पुढे हा हे रामफळ, हे रामफळाचं झाड आहे. इथं रामफळ पण होतं, पण तिथे काही
जायचं. तिकडं चल पुढे चल. इथं छोटे छोटे झेंडूचे झाडं लावलेले एकदम छोटे होते, पण त्यांना एक छोटंसं फुल आलेलं रेड कलरचे, येलो कलरचे. आणि मग असे पाहिलेले इथंच वेगळेसे रेड कलरमध्ये लावलेले आहेत बहुतेक. आता ते मोठे झाल्यानंतर आणखीन छान दिसतील. हे कशाचं झाड आहे माहीत नव्हतं, पण त्याला एक बोरासारखं पिवळ्या कलरचं मोठं झाड होतं. हातात पकडलेली फळं होती. हळू हळू जायचं हळू. चल पुढे चल. आधी इकडं मी चालले पुढे. मम्माकडे बघ. हाय कर हाय. पी दे आता पी दे. नको जाऊ, नाही येणार तुला दिला. उतरायचं. उतर. इथं मोठी घसरगुंडी होती आणि पलीकड पण घसरगुंडी होती. तिला कुठं जायचं हेच समजत नव्हतं. परत ती रिटर्न यायला लागली. हळू बस. खाली खाली बस. बस. नाही लागत. ये व्यवस्थित ये. नीट बस. नीट ये. बस. नीट बस. बस नीट ये बसून. सरळ सरळ आधी. काय काय नीट बस. इकडे हळू ये. ये हळू. आधी तिला आधी बसू दे. हा ये तू. तिला जाऊ दे आधी. गेली ती.
हा ये आता बस. ये इकडनं ये. इथं एकादशी होती त्यांना म्हणून चिप्स तळत होते आणि हे चिप्स पातळ होते आणि माहीत नाही का ते लाल होते ते व्हाईट व्हाईट असे दिसत नव्हते. थोडेसे छोटे थोडेच नाही. चिप्स तळल्यानंतर आधीला रवा पापड आवडतात आणि मूग डाळीची खिचडी केलेली त्यामुळे छान पापड पण तळून घेतले. मस्त इथं असं पापड तळून घेतले. अनारशीचं पीठ बनवायचं होतं. हे थोडक्यात सुप्रियाने दिलं होतं मला. ते प्रीमिक्स होतं त्याला म्हणलं तरी हरकत नाही. त्याच्यात थोडीशीच केळी टाकायची होती. त्या पिठाच्या अर्ध्या पीठ घेतलं मी, एवढी अर्धी केळी टाकायचं असतं. आणि नंतर मला वाटलं जास्त होईल म्हणजे थोडीशी काढून घेतली. नंतर मी केलं असं पीठ तर थोडंसं असं एकदम मऊ झालं नव्हतं. नंतर अजून थोडी केळी टाकली आणि ते पण एकादशी होती त्यामुळे मी आणि आधीरात जेवायला होतो. मस्त मग मूग डाळीची दुपारी बनवलेली बाजरीची भाकरी आणि ठेचा होता तर मी मूग डाळीचा भात आणि पापडच करते. इथं मी इडलीचं बॅटर बनवलं आहे. रात्रीच डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून भिजायला घातलेले आणि सकाळी मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेतली. त्याच्यात 1 वाटी पोहे पण टाकलेत. ते मेथीचे दाणे माझ्याकडे नव्हते त्यामुळे हे बनवून ठेवले. थंडीत फुगत नाही त्यामुळे मी थोडासा वेळ ऊन आल्यानंतर उन्हात ठेवणार आहे. त्याच्यात एक कांदा टाकायचा कट करून, मग त्यांनी पण थंडीमध्ये हे बॅटर आहे ते फुगतं. आणि इकडं मटकी भिजवून ठेवले. रात्री मी मटकी भिजायला घातली पण त्यात पाणीच कमी पडलं. ते वरती कडक मटकी झाली त्यामुळे मला त्यानंतर सकाळी डबा करताना एवढं लेट झालं. 7-8 मिनटामध्ये मी कसं तरी मटकी निवडायला खूप वेळ गेला. मग मटकी निवडली आणि चपात्या करून खूप फास्ट डबा दिला. आता कसं झालं काय माहिती, एकदम घाईमध्ये केलं. आणि आता नंतर हे बांधून ठेवणार डायरेक्ट उद्या सकाळी किंवा संध्याकाळी. हे केलं ना उघडलं तर मग छान मटकीला मोड येतात एकदम मस्त असे. आता हे बांधून ठेवते आणि पीठ पण उन्हात ठेवते. त्यानंतर संध्याकाळी मस्त असा डोसा बनवलेला, नारळाची चटणी, सांबार बनवलेलं मस्त असं जेवण्यासाठी. हो कर. इथं आहे सांबार. रात्रीचंच होतं शिल्लक राहिलेलं त्यामुळे मी तेच खाणार, मला आवडतं. आणि इथं मी उत्तप्पा बनवलाय छान असा. हो देणार उत्तप्पा आणि सांबार आणि चटणी पण आहे. बघूया आता हे सगळं खायचं सांबार चटणी वगैरे.